प्रेक्षको नमस्कार. विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दा कराड सरांच्या या ज्ञानभूमीत विश्वशांती दर्शन या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे, मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे. कवी बा भ बोरकर यांच्या कवितेतल्या या ओळी आज एका औचित्यानं मला आठवल्या. जे हात फक्त रेखाटतच नाहीत तर निर्मितीची ओढ बाळगतात, ज्यांच्या प्रत्येक रेषेमध्ये सकारात्मकता आहे आणि जे सुंदर घडवताना आसपासच्या वातावरणाला देखील मंगलमय करतात, असाच एक आगळावेगळा विषय. 14 विद्या 64 कला आपल्याकडे आहेत. रांगोळी ही त्यातलीच एक कला. रांगोळी ही प्राचीन भारताची सांस्कृतिक परंपरा. सौंदर्याचा साक्षात्कार, मांगल्याची सिद्धी ही तिची 2 उद्दिष्ट आहेत. मंगल प्रसंग असो, पूजा असो, सणवार असो, सगळीकडे आद्य ठिकाणी तिचा मान असतो. प्रत्येक प्रांतामध्ये तिला वेगवेगळ्या नावांनी ओळखलं जातं. ते वापरण्याचं साहित्य याच्यामध्ये देखील वैविध्यता असते. तरी देखील रचनात्मक सांस्कृतिक अभिव्यक्ती रांगोळी ही आहे. अशीच एक वेगळ्या प्रकारची अभिव्यक्ती रेखाटणारी एक तरुण कलाकार कल्याणी रवींद्र बागुल आज आपल्या भेटीसाठी आली आहे. एक चित्रकार, रांगोळी व्यक्तिचित्र कलाकार, पेंटिंग, स्केचिंग अशी बहुगुणी कल्याणी. नमस्कार कल्याणी, तुझं मनापासून स्वागत. धन्यवाद. तिचा हा आगळा वेगळा प्रवास, ह्या क्षेत्रातलं तिचं काम आज आपण तिच्याकडून आपल्या विश्वशांती दर्शन या चॅनलच्या माध्यमातून जाणून घेऊयात. कल्याणी, रांगोळी ही केवळ सणांपुरती किंवा कुठल्या कार्यक्रमांपुरती मर्यादित असते, पण रांगोळी तुझ्यासाठी एक साधना आहे. तर काय सांगशील याविषयी? रांगोळी म्हणजे तर सर्वांना मूळ गोष्टी असंच माहिती की रांगोळी म्हणजे की टिपक्यांची रांगोळी किंवा गालीच्या रांगोळी किंवा संस्कार भारती रांगोळी किंवा आधी खूप पूर्वीच्या काळामध्ये फुलांच्या रांगोळी देखील रेखाटल्या जायच्या. तर आत्ता जसं की सर्वच लोक सर्वच गोष्टीमध्ये अपडेट होत आहेत, तर तसंच आपण देखील आपली परंपरा किंवा आपली संस्कृती धरून आपण त्यालासुद्धा अपडेट करू शकतो. त्याच हेतूपायी म्हणजे मी देखील एक वेगळं माध्यम म्हणजे की रांगोळीचंच वेगळं माध्यम जे की पोर्ट्रेट रांगोळी, त्यालाच आपण व्यक्तिचित्र रांगोळी देखील म्हणतो. तर त्यालाच मी आता पुढे कंटिन्यू करते ॲज अ करिअर म्हणून. रांगोळी ही तुझी साध्या प्रकारची रांगोळी नाही आहे, तर त्याचं एक स्पेशल पद्धत तू डेव्हलप केली आहेस. त्याच्याकडे आपण येऊयातच. पण तुला ह्या क्षेत्रामध्ये यायचं आहे असं काही ठरलं होतं की तुला चित्रकला, पेंटिंग, स्केचिंग हे तुझं लहानपणापासून तुला आवडत होतं? कशी काय वळ आलीस तू ह्याच्याकडे? पहिले तर रांगोळीबद्दल असं ठरलं काहीच नव्हतं. शिवाय मी कधीच आमच्या अंगणात म्हणजे की कधीच मी संस्कार भारती रांगोळी देखील रेखाटली नव्हती. मला फार लहानपणी फक्त टिपक्यांची रांगोळी यायची, ते पण माझी काकू करायची म्हणून. त्याच्यामध्ये पण प्रकार असतात की गरुड किंवा फुलं, तेवढंच मला यायचं. पण आवड मला आधीपासून होती कलेची. म्हणजे स्कूलमध्ये असल्यापासून, शाळेत असल्यापासून मी सर्व ड्रॉइंगमध्ये जेवढे माध्यम मला हाताळता आले तेवढे माध्यम मी करायची. ती आवड होतीच. पण जशी माझी 12वी म्हणजे 12th मी पासआउट झाली, त्याच्यानंतर मी रांगोळी फील्डमध्ये एंटर केलं. ते पण माझी बहीण म्हणजे माझ्या काकांची मुली, त्यांनी एका ठिकाणी क्लास जॉईन केलेला. तर त्यांचं काम बघून मलासुद्धा इच्छा झाली की मी देखील हे काहीतरी शिकावं, कारण ते काहीतरी वेगळं होतं बाकीच्यांपेक्षा. म्हणून मग मी त्याच्यामध्ये ते एंटर करण्याचा डिसाईड केलं. तुझा प्रवास कसा होता? तुझा लहानपणीपासूनचा आत्तापर्यंतचा या क्षेत्र वेगळं आहे म्हणून हा प्रश्न मी तुला विचारते. प्रथम तर मी मालेगावची. मालेगाव म्हणजे त्याच्यात पण 2 मालेगाव आहेत म्हणून सर्वांना लवकर लक्षात येत नाही, त्याच्यामुळे नाशिककडचं मालेगाव. मी मूळ मालेगावची. आणि प्रवास असा की तेच लहानपणापासून आवड तर होतीच, पण कधीच असा विचार केला नव्हता की पुढच्या येत्या काळामध्ये किंवा मी याला म्हणजे आर्टला मी ॲज अ फ्युचर म्हणजे की करिअर म्हणून चूज करायला मला कधीच वाटलं नव्हतं. फक्त एवढंच की आवड होती. असा कुठला क्षण होता म्हणजे तुझ्याशी मी याच्यापूर्वी बोलताना एक स्पर्धा कुठली तरी तू त्याच्यामध्ये भाग घेतलास आणि तो तुझ्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट होता असं तू म्हटलीस? हो. तर नेमकं काय होतं आणि त्यामुळे तू इकडे आलीस या क्षेत्राकडे? स्पर्धा म्हणजे की यूथ फेस्टिवल, जे की जसं की आपण जेव्हा कॉलेज लाईफमध्ये असतो तेव्हा बरेचसे, हो मालेगावमध्ये बरेचसे आपण स्पर्धा वगैरे मी करत होते. पण यूथ फेस्टिवल हे अजून पण भरपूर लोकांना माहिती नाही आहे. जे की यूथ फेस्टिवल हा एक असा एक प्लॅटफॉर्म आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला सर्व प्रकारच्या कला बघता येतात, अनुभवता येतात, शिकता येतात. तर जसं मी यूथ फेस्टिवलमध्ये पार्ट घेतला आहे, त्याच्यात सहभागी झाली आहे, तेव्हापासून मी भरपूर कलांची
त्यांच्याशी म्हणजे मला भरपूर गोष्टी शिकायला भेटल्या आहे त्यामध्ये. त्याच्यामुळे यूथपासून माझं पूर्ण करिअर किंवा एक तो टर्निंग पॉईंट ठरला माझ्या लाईफचा. तेव्हा स्पर्धेमध्ये काय केलं होतंस तू ॲक्च्युअल? स्पर्धेमध्ये असं की तिथे म्हणजे एक कलाकार म्हणून तुझी सुरुवात तिथे झाली? हो, तसं आपण म्हणू शकतो. खरं तर त्याच्या आधीपासून मी ते करत होते, पण त्याच्यामध्ये पण एवढे प्रकार असतात किंवा एवढं डीप स्टडी करावा लागतो किंवा कमीत कमी वेळेत तुम्ही कसं उत्तम पद्धतीचं तुम्ही काम देऊ शकतात, हे सर्व मला तिथे गेल्यापासून कळालं. रांगोळी काढणं ही खूप काय म्हणतात, शांतपणाने काढण्याची आणि सुबक चित्र प्रत्यक्षात उतरवण्याची कला आहे. त्याच्यासाठी मन शांत लागतं, सगळ्या गोष्टी कॉन्सन्ट्रेशन खूप लागतं. तर हे सगळं तू कसं करतेस, त्याच्यामध्ये तुझा जीव ओततेस त्या रांगोळीमध्ये? त्याच्यासाठी तर खास करून रांगोळीसाठी एकदम शांत व्यक्ती पाहिजे. म्हणजे की स्वभावाने मी तर शांत नाही आहे, पण पेशन्स पाहिजे. ज्याच्याकडे पेशन्स असेल तोच व्यक्ती पोर्ट्रेट रांगोळी म्हणजे खास करून पोर्ट्रेट रांगोळी करू शकतं. कारण याच्यामध्ये की हे खूप कौशल्याचं काम आहे आणि तुझ्या रांगोळ्या बघताना त्या बघतच राहावं वाटतं, की त्या प्रत्यक्षात फोटो बघतोय आपण किंवा खरं आहे ते, असं खरं आहे असं वाटतं. हो. तर नेमकं ह्याच्या पाठीमागे काय तुझं हे आहे? जेव्हा आपण एखादी कला करतो किंवा म्हणजे रांगोळीच नाही किंवा इतर कोणतेही माध्यम जेव्हा आपण हाताळतो आर्टशी रिलेटेड, तर त्याच्यामध्ये एकच असतं की आपण जे काम करतोय ना, आपण पूर्ण त्याच्याशी एकरूप झालं पाहिजे. जोपर्यंत आपण त्याचा पूर्ण आतमध्ये शिरत नाही किंवा आपण पूर्ण स्वतःला समर्पित करत नाही, तोपर्यंत त्याच्यामध्ये जीव ओतला नाही जात. तू घडलीस कशी, म्हणजे बेसिक कसं होतं तुझं, हे आम्हाला ऐकायचं आहे. तर तेच की रांगोळी 2-3 प्रकारच्या असतात. जसं मी आता तुम्हाला सांगितलं की संस्कार भारती रांगोळी किंवा गालीची रांगोळी, त्याला 5 बोटी रांगोळीने आपण करतो. जे पण तुला येते, म्हणजे ती पण शिकलीस तू? हो, ते मी आत्ता मी करायला लागलेली. याच्या आधीपर्यंत ते देखील मी कधीच केलं नव्हतं. म्हणजे की बऱ्याचशा मुली किंवा सर्वच मुलींना संस्कार भारती लवकर येते किंवा ती सर्वांनाच येते. म्हणजे तुला आधी अवघड आली नंतर सोपं आलं. ह्याच्यात आणि त्याच्यात काही फरक सांगू शकतेस? खूप फरक आहे. ते संस्कार भारतीची रांगोळी असते ती खूप दाणेदार असते किंवा खूप रवेदार असते. शिवाय ती 5 बोटाने किंवा मुठ्ठीनेच सोडली जाते. पोर्ट्रेटची रांगोळी ती खूप बारीक असते. रांगोळी आपली साधीच असते, व्हाईट रांगोळीच असते, पण तिला गाळावं लागतं. तुम्ही तिला जेवढं प्रॉपर गाळणार, ती जेवढी बारीक असणार, तेवढं तुमचं काम छान होतं किंवा त्याच्यामध्ये तेवढं सुंदर तुम्हाला फिनिशिंग बघायला भेटते. अजून त्याच्यामध्ये रांगोळीत काही वेगळे वेगळे प्रकार असतात का? हो, प्रकार तर असतातच, पण त्याचे कलर्स पण वेगळे असतात. म्हणजे नॉर्मल आपण घरात जी रांगोळी वापरतो त्याच्यापेक्षा वेगळी रांगोळी असते ह्यासाठी? व्हाईट रांगोळी ती तीच असते, पांढरी रांगोळी कॉमन जे आपण वापरतो ती तीच असते, पण जे रंग असतात कलर्स तर ते वेगळे असतात. त्याला आपण लेक कलर किंवा पिगमेंट कलर असं म्हणतो. अच्छा. आणि शिवाय ते खूप कॉस्टली असतात, म्हणजे ते ग्रामवर भेटतात. अच्छा. आणि ते कलर रेडीमेड नाही राहत, तयार करावे लागतात. त्याची पण एक प्रोसिजर आहे. म्हणजे की सपोज आपण व्हाईट रांगोळी घेतोय तर त्याच्यामध्ये तुम्हाला एकदम खूप कमी क्वांटिटीमध्ये ती पावडर टाकावी लागते ज्या त्या रंगांची, आणि तो रंग प्रत्येकी असा घासावा लागतो. त्याच्यानंतर तो कलर बनतो आणि मग त्याच्याने आपण रांगोळी रेखाटतो. आत्तापर्यंत तू असंख्य चित्र चितारलीस तुझ्या रांगोळीमधनं. कुठला अनुभव सांगशील का, की सगळ्यात आवडता होता पण तो जमतच नव्हता किंवा खूप वेळ लागलाय किंवा तुला काही अनुभव आलाय? हो, भरपूर सारे अनुभव आले. जेव्हा मी सुरुवातीच्या माझ्या काळामध्ये जेव्हा मी रांगोळी शिकत होते, मी 4-5 रांगोळ्या केलेल्या, पण त्याच्यानंतर माझी आजींची मी एक रांगोळी केली. तर याच्यामध्ये पण प्रकार असतात. हायपर रांगोळी म्हणून एक प्रकार असतो पोर्ट्रेट रांगोळीमध्येच. तर हायपर रांगोळी म्हणजे की एक केस असतो किंवा एक आपल्या स्किनचं जे टेक्स्चर असतं ते सर्व छटा आपल्याला त्याच्यात मांडावं लागतात आणि ते इंटेन्शनली नाही केलं जात. आपण एखाद्या कामामध्ये जेवढं त्याला वेळ देतो, जेवढं आपण त्याला समर्पित होतो, तेवढं ते चित्र जिवंत होत जातं. तर तसंच मी एक माझ्याच आजींचं रांगोळी केलेलं आणि ती रांगोळी इतकी सुंदर झाली होती ना की त्याच्यापासून खरं तर मला असं झालं की आता मी करणार तर ह्याच फील्डमध्ये करणार. त्याच्यामुळे तो खूप सुंदर अनुभव होता. त्याच्यामध्ये मी एक टाचन पिन होती, सेफ्टी पिन आपण ज्याला म्हणतो ना, म्हाताऱ्या बाया सेफ्टी पिन आधीच्या जुन्या बाया होत्या, म्हाताऱ्या वापरायच्या. तर त्या मंगळसूत्रामध्ये ते पिना असायच्या त्यांच्या किंवा बांगडीमध्ये त्या पिना असायच्या त्यांच्या. तर ती एक पिन किंवा साडीचा एखादी धागा निघालेला असतो तर तो धागा सुद्धा टिपणं, चेहऱ्यावर जे गोंदलेलं असतं, पूर्वीच्या बाया गोंधायच्या, तर ते देखील सर्व त्याच्यामध्ये मी रेखाटलं होतं. आणि ती रांगोळी इतकी व्हायरल झाली होती की मला इतक्या लोकांचा प्रतिसाद आला होता की ते मला खूप, म्हणजे ते माझ्यासाठी खूप ऊर्जादायी होतं.
अजून तुझी चित्र मी जेव्हा रांगोळ्या जेव्हा मी बघितल्या तेव्हा त्याच्यात देवतांची असंख्य चित्र, तू गणपतीचं काढलं आहेस, त्याच्यानंतर दत्तांचं. स्वामींचं, दत्तांचं. तर त्याच्याविषयीचा पण तुझा अनुभव मी गप्पा मारताना तुझ्याकडनं ऐकला, तर त्याच्याविषयी काय सांगशील? खरं तर 2 असे खूप विशेष किंवा खूप माझ्या मनाच्या जवळचे जे अनुभव आहेत ते म्हणजे की पहिले तर दत्त महाराजांचं. तर जेव्हा दत्त महाराजांचं मी चित्र रेखाटत होते, माझ्याकडे एक फोटो होता, तो गेले 2 वर्ष मी सांभाळून ठेवला होता. आमच्या घराकडे एक केंद्र आहे स्वामींचं, आणि मला असं होतं की करेल तर मी इथेच करेल, नाही तर मला ते नाहीच करायचं. शिवाय ते बालरूपातलं होतं, आणि तो फोटो इतका गोड आणि इतका तेजस्वी होता की, आणि तिथे परमिशन, म्हणजे आपण एखाद्या ठिकाणी जेव्हा आपण काम करतो आपल्याला परमिशन घ्यावी लागते, तर तिकडे असं होतं की तुम्ही नाही करू शकत. त्याच्यासाठी मी 2 वर्ष वाट पाहिली. मी दरवर्षी त्यांना विचारायचे मी करू शकते का, तर ते म्हणजे जागा नाही, काहीतरी कारणासाठी त्याच्यामुळे ते नाही शक्य झालं. आणि जेव्हा ती रांगोळी मी करायला घेतली तर त्याचा दत्तांच्या चेहऱ्यावरचा जो भाव होता तो अक्षरशः असं वाटायचं की ते आपल्याकडेच पाहत आहे, किंवा जे कोणी आध्यात्मिक व्यक्ती असतं त्यांना काहीतरी अनुभव येत असतात. तर सर्वच अनुभव सांगितले नाही जात, पण तिथे जे काही मी अनुभवलं ना ते कधीच शब्दात नाही सांगू शकत. म्हणजे जे कोणी लोक यायचे, मग लहानांपासून मोठ्यांपासून सगळे लोक ते असं पाहता बरोबर ते असं प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक स्माईल यायची, आणि ते असं म्हणायचे की आत्ता हे बोलतीलच आपल्याशी. म्हणजे त्याच्यात एक वेगळंच काहीतरी भाव उतरला होता. आणि शिवाय जेव्हा आरती होती दत्त जयंतीच्या दिवशी, त्या रांगोळी झाल्यानंतरच, तर मला माहिती नाही का, पण जेव्हा आरती चालू होती, दत्तांचा जन्म झाला, तर जेव्हा ती आरती सुरू होते, तर तेव्हा मला कंटिन्युअस माझ्या डोळ्यातनं पाणी येत होतं. मला इतकं, म्हणजे मला माहिती नाही काय होतं आहे, का होतं आहे, पण ते खूप काहीतरी वेगळं होतं. त्याच्यामुळे ते खूप स्पेशल आहे माझ्यासाठी. दत्त महाराजांचा अनुभव तर खूप सुंदर आहे, पण तुझ्याकडे एकूणच तुझ्याशी बोलताना असं खूप जाणवतं की आध्यात्मिकतेकडे तुझा खूप जास्त कल आहे, किंवा तुला त्या गोष्टी, त्याशिवाय तुझी रांगोळी शक्यच नाही आहे. बरोबर. तर अजून काही अनुभव आहेत का? म्हणजे तू खूप व्यक्तिचित्र पण काढली आहेस, हो. आणि आध्यात्मिक तर खूपच सुंदर काढली आहेत सगळ्या. तर काय अजून तुझ्याकडे अनुभव? तसाच अजून एक दुसरा अनुभव म्हणजे की शंकर महाराजांचा, जे की आपल्या पुण्याचेच धनकवडीचे शंकर महाराज आहेत. तर त्यांचे फोटो खूप सुंदर होते, आणि मला असं असतं की जो कोणता फोटो मला आवडेल त्याची मी रांगोळी करणार, मग तो कोणाचाही असू द्या किंवा कसाही असू द्या. तर तसंच मला एक फोटो आवडला महाराजांचा, आणि मला असं होतं की मला सेवा द्यायची. प्रत्येकाची एक इच्छा असते, तशीच माझी एक इच्छा होती की मला सेवा द्यायची महाराजांच्या मठात. तर तिथे पण भरपूर असे नियम वगैरे असतात, त्याच्यामुळे आहेत, तर ते नाही करू शकत कोणी तिथे, काही स्पेसिफिक लोक ठरले तर मला असं होतं की मला तिथे सेवा द्यायचीच आहे. तिथे पण मी 2 ते 3 वर्ष, जेव्हापासून मी यूथला आली तेव्हापासून मी ट्राय करत होते की मला करायचं आहे. तर कसं तरी करून ते झालं. आणि तिकडे असं होतं की तुम्ही कुठेच ते टाकू नाही शकत, कुठेच आपण ते शेअर नाही करू शकत. तुम्हाला सेवा करायची ना, तर ते फक्त आपल्यापुरती असलं पाहिजे. तर मी तिथे रांगोळी केली महाराजांची. तर महाराजांचा फेटा झाला, आणि संध्याकाळची वेळ झाली, मी चेहरा करायला लागली. मी आजपर्यंत भरपूर रांगोळ्या केल्या, पण मला कधीच, म्हणजे खरंच कधीच मला भीती नाही वाटत कोणत्याच कामाची. मग तुम्ही कितीही अवघड फोटो द्या, तुम्ही जे देणार मी ॲज इट इज ते तुम्हाला करून दाखवणार. पण पहिल्यांदा माझा, म्हणजे एवढ्या रांगोळीच्या प्रवासामध्ये महाराजांचे डोळे करताना माझे हात थरथर करत होते. म्हणजे मला इतकी भीती वाटत होते की जर काही चुकलं किंवा बरोबर होईल का नाही होईल. तर केलं ते, महाराजांचं नाव घेतलं आणि ते मी करायला सुरुवात केली. चेहरा माझा कंप्लीट झाला, आणि तिकडे भरपूरसे लोक बघत होते, येत जात होते. तर तिथे एक लहान बाळ आलं, आणि ते लक्षातच नाही आलं, तिथे बॅरिकेड लावले होते, पण बॅरिकेड मोठे माणसं आतमध्ये नाही शिरू शकत, पण ते लेकरू खूप लहान होतं. ते डायरेक्ट बॅरिकेडच्या आतमधून आलं आणि डायरेक्ट महाराजांच्या फेट्यावर चालून गेलं पूर्ण. आणि रांगोळी असं असतं की तुम्ही धक्का जरी लावला, बोर्ड जरी लावला, तर ते खराब होतं, मग आपल्याला परत काम करावं लागतं. तर ते बाळ पूर्ण महाराजांच्या फेट्यावरून चालून गेलं, आणि मी परत तिथे एकदम घाबरली की हे काय झालं असं. म्हणजे बाकी कोणाचं राहिलं तर एवढं काहीच नाही वाटत, पण ते महाराजांचं होतं त्याच्यामुळे मला ती असं वेगळीच भीती झाली. पण ते बाकीचे सर्व लोक खूप घाबरले, पण ते झाल्यानंतर ते सर्व नीट केलं. आणि तेच की महाराजांची रांगोळी, तिथे एक जागा आहे स्पेसिफिक, तिथे कोणीच नाही ठेवू शकत ते काम, किंवा आपली जी काही सेवा असते ती नाही करू शकत. पण तुला मिळाली. हो, ती संधी मला मिळाली. आणि मला असं झालं की मी काहीच एक्सपेक्ट नाही केलं, मी काहीच अपेक्षा नाही ठेवल्या, मला फक्त सेवा द्यायची आहे, मग नंतर काहीही होऊ दे, कसंही होऊ दे. आणि जे मी पूर्ण मनापासून केलं, त्याच्यानंतर जे काही झालं ते खूपच अद्भुत होतं. म्हणजे की त्याच्यानंतर सर्व महाराजांच्याच बाजूला ती रांगोळी ठेवली गेली, भरपूर लोकांचा खूप छान प्रतिसाद आला. आणि तिथे पण एक अशी
वेगळाच अनुभव होता त्या मठामध्ये, त्या पॅसेजमध्ये. प्रेक्षकांपैकी आलेला काही अनुभव आहे का ह्या रांगोळी संदर्भात असेल किंवा इतर कुठल्याही, की तो कायम लक्षात राहील की ती दाद होती तुझ्यासाठी? असे भरपूर अनुभव आहेत. आत्ताच माझ्याकडे एक व्यक्ती आली होती रांगोळी शिकण्यासाठी. ते फार लांबून आले होते, बारामतीहून. आणि प्रत्येक खास करून महिलांचे बरेचसे प्रॉब्लेम्स असतात, मग फॅमिली व्हॉटेवर. तर ती लेडी खूप संघर्ष करून ती इथपर्यंत आली होती पुण्याला. आणि त्यांचं असं की मी घरात खूप संघर्ष करून इथे आलेली आहे, तर मला तुझ्याकडून शिकायचं आणि मला शिकूनच जायचं आहे, आणि ते पण 8च दिवसात. वा. आणि मग ती माझ्यावर एक रिस्पॉन्सिबिलिटी होती की समोरची व्यक्ती जर आपल्याकडे एवढ्या अपेक्षांनी आलेली आहे, तर आपल्याला त्यांना ते देणंच आहे. तर त्यांच्याकडून मी ते सर्व काम करून घेतलं. ती व्यक्ती येतानाही रडली. शिवाय त्यांचं असं होतं की ते खूप निगेटिव्ह, म्हणजे की भीती वाटते ना की एखादी आपण नवीन काम येईल का नाही, मी शिकेन. आणि तेच की आपण घरून जर कधी असं करून येतो, जर आपल्याला ते नाही आलं तर परत घरच्यांना फेस करणं किंवा सर्व गोष्टी. तर ती व्यक्ती खूपच घाबरून होती, खूप, म्हणजे त्या अक्षरशः रडायच्या की मला येईल का नाही येईल. म्हटलं तुम्ही करायला या फक्त. आणि जाताना त्या व्यक्तीने काम इतकं सुंदर पद्धतीने काम केलं की ती बाई, म्हणजे त्या लेडी परत जातानाही रडल्या. आणि त्यांचं असं झालं की इथे आले ते माझ्या सार्थकी लागलं. तर त्याच्यामुळे तो पण एक फार सुंदर अनुभव होता. कल्याणी, खूप सुंदर आणि शांत राहून आपल्या कलेमध्ये आपण साधना करत पुढे कसं जायचं ह्याचं म्हणजे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे तू युवकांसाठी प्रेरणा आहेस आम्हा सगळ्या. हे सगळं करताना खूप त्या रांगोळीत जाऊन त्याच्यातले डोळे, भाव हे सगळं समजून घेऊन ते जमिनीवरती उतरवताना खूप कठीण गोष्ट आहे ही, सोपी नाही आहे. म्हणजे आज तुझ्याकडे ते कौशल्य तू डेव्हलप केलंस म्हणून ते आज तू करू शकतेस. पण सामान्य रांगोळी काढणारी घरातली स्त्री मला हे करायचं आहे इथंपर्यंत जर विचार करू शकली तर हे क्षेत्र एक वेगळं आहे. तर ह्या सगळ्या साधनेविषयी काय सांगशील? म्हणजे तासनतास तू तिथे बसतेस, कधी कधी असं तुलाच आवडत नसेल किंवा नाही होते हे, अशी कधी वेळ आली आहे का? त्यावेळेला काय केलंस? म्हणजे की तुला जे हवंय किंवा जे काढायचं ते जमतच नाही आहे, पण त्यांनी तुला खूप तुझं रांगोळी बघून बोलवलंय आणि ते घडलं नाही तुझ्याकडनं, असं कधी झालंय का? किंवा निगेटिव्ह वाटलं आहे का? हो, ते पण खूप कमीदा होतं माझ्यासोबत. एक तर होतच नाही, झालं तर मग खूपच नेक्स्ट लेवल असतं. आत्ताच मी एक कॉम्पिटिशन केलेली देवगडची. तर ती 24 तासाची कॉम्पिटिशन असेल, नॉनस्टॉप, सलग. आपल्याला फक्त जेवणाला वगैरे तेवढा पर्टिक्युलर ब्रेक असतो. आणि त्याच्यामध्ये असं असतं की आपल्याला तेवढं काम कंपल्सरी द्यावंच लागतं. त्याच्यामध्ये ऑल ओव्हर महाराष्ट्र किंवा राज्यभरातून लोक येतात. आणि जेव्हा आपलं एखादी नाव झालेलं असतं किंवा जेव्हा लोक आपल्याला आपल्या कामावरून ओळखतात, आपल्याला जर ती संधी भेटली आणि त्या संधीचं जर आपल्याला सोनं नाही करता आलं तर त्याचं आपल्याला खूप खूप वाईट वाटतं. तर तसंच मी तब्बल 18 तासांचा प्रवास करून तिकडे गेलेली देवगडला. शिवाय झोप वगैरे काहीच नव्हतं. पूर्ण फिजिकल हेल्थ पण माझी पूर्ण डाऊन झाली होती, ते पण खूप कमीदा होतं. पण तिकडे असं की मी पूर्ण काम केलेलं, अर्धं चेहऱ्यापर्यंतचं माझं काम झालेलं. आणि एक टाईम असा आला की मला खाली वागताच येत नव्हतं, कारण मी खूप प्रवास करून गेली होती. आणि माझ्याने खाली म्हणजे लिटरली माझ्या रांगोळीच सुटत नव्हती हातातून. आणि मला असं झालं की एवढा मोठा प्लॅटफॉर्म आहे किंवा खूप इतक्या लांब आली आहे, आणि जर इथे जर मी काम कंप्लीट नाही केलं तर स्वतःला त्याचं खूप वाईट वाटेल किंवा ते नको होतं मला कधीच. तर तेच मग माझ्याने बेंड होत नव्हतं, रांगोळी माझ्याने सुटत नव्हती. आणि बाकी सर्व लोक मला म्हणत होते की तुझं काम का नाही होते किंवा तू काम कधी कंप्लीट करशील. खूप कमी टाईम बाकी, 4 तास बाकी होते. तर मग मी डायरेक्ट फर्स्ट टाईम मी कधी रांगोळीच्या याच्यावर बसलेल्या जागेवर मी म्हटलं की गिव अप, माझ्याने नाही होते. सिरियसली म्हणजे मला अक्षरशः रडायला आलं तेव्हा की माझ्याने असा टाईम कधीच कोणावर यायला नको जो तो आपापल्या फील्डमध्ये असेल तर. पण मी थोड्या वेळाचा गॅप घेतला, थोडा वेळ मी पडली, अर्धा तास मी रेस्ट केला, परत उठली, परत कामावर बसली. नंतर जी कामावर बसली ती शेवटचे नंतर 2च तास राहिलेले. काय रांगोळी काढली होतीस? कांताराची. कांताराची मी रांगोळी, व्यक्तिचित्र, ते पण हायपर रांगोळी. तर शेवटच्या 2 तासावर मी खालचं पूर्ण काम कव्हर केलं, आणि ते पण वरचं ज्या लेवलचं काम होतं त्याच लेवलने ते काम केलं. तेव्हा कुठे एक वेगळं हे झालं. आणि तेव्हा मला एक स्वतःचं एक हे कळालं, गुण, की माझी स्पीड खूप स्लो आहे कामाची. म्हणजे माझं असं असतं की मी एकदा जर कामात गुंतली ना तर मला काहीच भान राहते ना, जेवण ना झोप, आजूबाजूला कोण येतंय कोण जातं काहीच नाही, मी आणि माझं काम, बस एवढंच. पण कॉम्पिटिशनला आपल्याला टाईम पाळावा लागतो, नियम असतात. तर त्याच्यामुळे मला एक जाणवलं की मी कमी वेळेत सुद्धा मी त्याच लेवलचं काम करू शकते. तर तो सुद्धा एक चांगला अनुभव होता, चांगला पण आणि वाईट पण, दोघं. एकूणच या क्षेत्रामध्ये करिअर पण होऊ शकतं हे तुझ्याकडे बघून कळतंय.
तर हे क्षेत्र कसं आहे आमच्यासाठी, तर हे वेगळं क्षेत्र आहे, पण ह्या क्षेत्रात करिअर होऊ शकतं, ह्याच्यात स्पर्धा आहे का, किंवा आत्ता बाहेर लोकांमध्ये याची स्थिती काय आहे की ह्या क्षेत्राकडे तरुण पिढी येते आहे किंवा यावं त्यांनी, तुला घरच्यांनी ह्याच्यासाठी कसा सपोर्ट केला की हे करिअर म्हणून आत्तापर्यंत तर नव्हतं, इतक्यात ह्या 2, 4, 5, 7 वर्षामध्ये खूपच क्षेत्र वाढले, तर ह्या क्षेत्रात मुलांनी यावं न यावं, काय करावं यायचं असेल तर अशा क्षेत्रासाठी घरातनं प्रत्येकाला सपोर्ट असेल किंवा हे उपजीविकेचं साधन असू शकतं, मुलगा असो किंवा मुलगी, तर काय सांगशील? पहिले तर याच्यामध्ये भरपूर कॉम्पिटिशन्स असतात, असं नाही की कॉम्पिटिशन्स नाही राहत, त्याच्यामध्ये पण लेवल्स असतात, म्हणजे की स्टेट, नॅशनल, इंटरनॅशनल, राज्यस्तरीय याच्यात पण कॉम्पिटिशन्स असतात. शिवाय लोकांचं जर आपण म्हणणार तर लोकांना जास्त करून फक्त संस्कार भारती रांगोळी माहिती आहे किंवा गालीच्या किंवा टिपक्यांची. पोर्ट्रेट अजूनही कितीतरी लोकांना माहिती नाही, खूप कमीत कमी लोकांना पोर्ट्रेट माहिती आहे. शिवाय शहरातला म्हणजे किती जरी आपण म्हणतो तरी शहराचा आणि गावाचा फरक पडतोच, खूप मोठा फरक पडतो. शिवाय मी जिथे राहते, मी गेले 5-6 वर्ष काम करते, पण अजूनही तिकडे असं असतं की हाताची जी कला असते त्याची किंमत खूप असते. मग ते आपण साड्या असू द्या किंवा कोणतीही हँडमेड जी वस्तू असते तिला खूप जास्त किंमत असते. का तर तिला जी व्यक्तीने बनवलं त्याने त्याचा खूप वेळ दिलेला आहे, पूर्णपणे समर्पित होऊन केलेलं आहे. पण हे लोक लवकर एक्सेप्ट नाही करत. बरोबर, म्हणजे रांगोळीच नाही, इतर कोणत्याही हँडमेड गोष्टीबद्दल मी बोलतीये, त्याला किंमत कमी लेखलं जातं. पण ते लोक हा नाही विचार करत की त्याच्यामागे त्या व्यक्तीने किती कष्ट केले किंवा त्याने त्याच्यासाठी किती समर्पण केलेलं आहे. तर तेच की एक तर मला लोकांना सांगायचं आहे की कलेची किंमत करा, भले व्यक्तीची किंमत नका करू, पण कलेची किंमत करा. आणि मेन म्हणजे कलाकाराला जी सर्वात आवडीची गोष्ट असते ती म्हणजे की माझ्या कामाने मला ओळखा, ना की नावाने किंवा इतर कोणत्या गोष्टी. म्हणजे मी तरी तुला तुझ्या घरच्यांचा ह्या सगळ्या बाबतीत कसा सपोर्ट मिळाला? खरं सांगायचं तर सुरुवातीच्या काळाला बिलकुल सपोर्ट नव्हता, कारण की आर्ट म्हटलं की खूप निगेटिव्ह माइंडसेट आहे लोकांचा की करिअर होत नाही म्हणून इकडे आली आहे. हां, करिअर होत नाही, पैसा पाण्याचं होत नाही, म्हणजे खास करून मुलांना हा खूप प्रॉब्लेम असतो. जे माझ्या सोबतचे मेंबर्स आहेत त्यांना सुद्धा स्टार्टिंगला सर्वांनाच हा प्रॉब्लेम असतो. फॅमिली आर्ट फील्डमध्ये लगेच कोणाला सपोर्ट करत नाही, पण जेव्हा आपण आपलं काम दाखवतो तेव्हा हळूहळू करून आपली फॅमिली आपल्याला सपोर्ट करायला लागते. तसंच माझ्याबद्दल देखील घडलं. माझी आई जी आहे, म्हणजे आत्तापर्यंत जेवढं जे काही मी आहे ते फक्त माझ्या आईमुळे. वडील तर आहेच, बाबा तर आहेच, पण सर्वात जास्त योगदान माझ्या आईचा. हो, आईचा. किती जरी कोणी अपोज केलं, आई म्हणायची तू कर, मी बाकीच्यांना पाहिजे, तू फक्त तुझं काम करत राहा. त्याच्यामुळे सपोर्ट आईचा, वडिलांचा होता, म्हणून आत्तापर्यंत हे पॉसिबल झालं. खूपच सुंदर. तुझा हा प्रवास ऐकताना ह्याच्यामध्ये तू जशी शिकत गेलीस तसे तू प्रदर्शनं भरवत गेलीस, तर तुझ्या पहिल्या प्रदर्शनापासून आत्ता आपण MIT मध्ये बसलो आहोत, इथे बोलतो आहोत. तर रिसेंटली तुझं इथे सुद्धा एक कार्यशाळा झाली, तर त्याचा पण खूप लोक बाहेरगाववरनं सुद्धा इथे आले होते आणि इथे आजही ती सगळी रांगोळी इथे सगळ्यांना बघण्यासाठी ओपन आहे. तर एकूणच प्रदर्शनं आणि हे देखील प्रदर्शन MITतलं, या दोन्ही विषय ऐकायला आवडेल. प्रदर्शन म्हटलं तर आत्ताच मागच्या वर्षातच माझं एक पुण्याला प्रदर्शन होतं बालगंधर्वला. तिथे म्हणजे मला इन्व्हाइट करण्यात आलं होतं रांगोळीसाठी. तिकडे बरीचशी प्रदर्शनं घडली आहेत रांगोळीची पण जे काही काम होतं ना, मी राजेंचं काम केलेलं, छत्रपती शिवाजी महाराजांचं रांगोळीचं काम केलेलं. तिकडे मी ते काम मी ऑलरेडी एका कॉम्पिटिशनला केलेलं, पण कॉम्पिटिशन जरी म्हटली तर ते ठीक आहे, तेवढ्यापुरती असतं. पण तेच सेम काम परत मी जेव्हा पब्लिकमध्ये प्रेझेंट केलं, लोकांसमोर सादर केलं, तेव्हा तेही पुण्यात, आणि लोकांचा प्रतिसाद एवढा सुंदर होता, एवढा पॉझिटिव्ह होता. आणि परत मला असं झालं की ठीक आहे, जिथे आपल्या कलेची किंमत आहे ना, त्यांच्यासाठी आपण काहीतरी करायचं, भले आपल्याला कितीही कष्ट करावे लागेल ना. तर तेव्हाच मी ठरवलं की पुण्यात मी कार्यशाळा घेणार, कारण की पुण्यात कलाकार भरपूर आहेत, शिकणारे इच्छुक भरपूर आहेत, पण त्यांना जसं पाहिजे तसं त्यांना मार्गदर्शन अपेक्षित असल्याप्रमाणे भेटत नाही काही जणांना, जेवढं मला ऐकायला आलं तेवढं. तर त्याच्यामुळे तेव्हाच मी ठरवलं की मी पुण्यात पण कार्यशाळा घेणार. तर तेच आत्ता आपल्या MIT मध्ये कार्यशाळा झाली तुझी, त्याचा अनुभव काय सांगशील? सर्वप्रथम तर विश्वनाथ कराड सर आणि राहुल कराड सर यांचं मी मनापासून आभार मानते की त्यांनी मला इथे काम करण्याची संधी दिली आणि शिवाय इतर लोकांना शिकण्याची देखील संधी दिली.
तर जसं आता मी सांगितलं की इथे वर्कशॉप आपण घेतलेलं कार्यशाळा, तर इथे भरपूर लांबून लांबून लोक आलेली. मग देवगडपासून, बारामतीपासून, कोल्हापूरपासून, मुंबई आणि अजून बरेचसे इतर गावा किंवा इतर ठिकाणून लोक आलेली शिकण्यासाठी. आणि इथे जे लोक आता शिकत होते ना, त्यांच्यापैकी 2 किंवा 3 व्यक्ती जर सोडले जे की आधीपासून काम करत होते, बाकी सर्व नवीन किंवा ज्यांनी कधीच रांगोळी पकडली नाही, ज्यांना काहीच येत नाही, ज्यांना व्यक्तिचित्र म्हणजे काय हे देखील परिपूर्णपणे माहिती नाही, पण ते आले. पण ते आले का? आणि शिकले. हां, शिकले. त्यांची इच्छा किंवा काहीतरी म्हणजे नवीन शिकायचं म्हणून. हा प्रकार शिकण्यासाठी कुठली अशी अट नाहीये की तुम्हाला रांगोळी यायला लागेल किंवा बेसिक तुम्हाला हे यायलाच हवं. नाही, असं काहीच नाही. कोणीही Yes. स्त्री पुरुष कोणत्याही वयोगटात कोणीही. हे कोणीही शिकू शकतो. हो. आणि विशेष म्हणजे की आत्ताचे कार्यशाळा झालं त्याच्यामध्ये सर्व वयोगटातली लोक होती. म्हणजे हो, आम्ही बघितलं. म्हणजे हॉलमध्ये वेगवेगळ्या स्टेज पर्यंत रांगोळ्या येत होत्या आणि ते पुसत होते आणि पुन्हा काढत होते, पुसत होते पुन्हा काढत होते. आणि आज अखेर 30 ते 35 रांगोळ्या तिथे काढल्या गेल्यात, व्यक्तिचित्र. तेच म्हणजे की हेच की हे शिकण्यासाठी वय नाही, फक्त तुम्हाला आवड असली पाहिजे, तुमची इच्छा असली पाहिजे, बाकी सर्व ऑटोमॅटिक होतं. मी आपल्या कार्यशाळेमध्ये मी लता दिदींची देखील मी रांगोळी केलेली. तर ते बघण्यासाठी आपले सर माननीय कराड सर आलेले आणि सरांना ती रांगोळी फार आवडली. त्यांनी फार कौतुक केले, त्यांनी खूप छान पद्धतीने आशीर्वाद दिले. त्याच्यामुळे सरांचे देखील धन्यवाद. आणि मला खूप छान वाटलं सर आल्यामुळे, त्याच्यामुळे थँक्यू. कल्याणी, तुला आजपर्यंत असंख्य पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. तर तुझ्या लक्षात राहील असा सन्मान कुठला आणि काय सांगशील त्याच्याविषयी? तो सन्मान म्हणजे की मी नॅशनल कॉम्पिटिशनला गेली, त्याच्यात माझा 2रा क्रमांक आलेला. तर ज्याच्यामुळे मला नॅशनल भेटलं ती म्हणजे की विठ्ठलांची रांगोळी. वा. तर तिथे देखील काही अट असतात की आपल्याला कलर मिक्स नाही करायचे, 4च रंग वापरायचे, त्यांचा 4 रंगांचाच वापर करून तुम्ही कोणतंही चित्र रेखाटा. तर त्याच्यामध्ये मी माऊलींची रांगोळी रेखाटलेली आणि त्या रांगोळीवरूनच मला नॅशनलचा जो पुरस्कार आहे तो मला भेटला होता. आणि शिवाय त्याच्यामध्येच पुरस्कार जर आपण म्हणणार तर मी गेले 3 वर्षापासून मी यूथ करते आहे. यूथमध्ये मला स्टेट, झोन, नॅशनल यासारख्या बऱ्याचशा स्पर्धांमध्ये माझा नंबर आलेला आहे. शिवाय राज्यस्तरीय आणि अजून असे इतर बऱ्याचशा कॉम्पिटिशनमध्ये मी नंबर प्राप्त केलेला आहे. तुझा राजभवनाचा देखील अनुभव आहे, तिथे पण तुला बोलवलं होतं, तिथेही तुझा सन्मान झाला आहे. तर त्या अनुभवाविषयी? राजभवनची एक खूप गोड अनुभव मी सांगू शकते तुम्हाला की तिथे जी मी रांगोळी केली. कोणती रांगोळी काढलेली? नकाशा केला होता मी भारताचा आपला, आणि त्याच्यात राजे होते, छत्रपती शिवाजी महाराज, ते कंपोजिशन होतं. तर महाराष्ट्र दिनानिमित्त ते मी काम केलेलं. खरं तर जेव्हा मी मालेगावला होती तेव्हा तो सेम फोटो माझ्याकडे आलेला आणि त्यांनी मला सांगितलं की आम्हाला महाराष्ट्र दिनानिमित्त ही रांगोळी पाहिजे. त्यांना मी एक XYZ अमाऊंट सांगितली, त्यांनी ते नाही सांगितलं. ठीक आहे. तर मला असं झालं की ठीक आहे, नाही तर नाही, मी दुसरीकडे कुठेतरी ट्राय करेल. तर तेव्हा मी ते सोडून दिलं तो विषय. पण त्याच्याच दुसऱ्या दिवशी माझा पेपर होता, एक्झाम होता. तर तेव्हाच मला एक कॉल आला की राजभवनाला तुम्ही रांगोळी करणार का महाराष्ट्र दिनानिमित्त? तर मी त्यांना हो सांगितलं. त्यांनी मला रेफरन्स तोच फोटो पाठवला आणि मला असं झालं की ठीक आहे, माझ्या कामाची जागा इथे नसून इथे होती. आणि शिवाय तिथे पण सेम त्या लोकांचा प्रतिसाद आणि तो एक प्लॅटफॉर्म भेटला आपल्या कामाला. त्याच्यामुळे तीच एक म्हणजे खूप छान वाटलं मला तो अनुभव. हे रांगोळी काढण्याचं काही टेक्निक आहे का? हो, टेक्निक खरं तर तेच की कितीही मोठा आकार असू द्या किंवा कितीही लहान आकार असू द्या, सर्व खेळ या 2 बोटांचा असतो. जसं की पेंटिंगमध्ये ब्रश असतात, त्याचे नंबर्स असतात, तसंच रांगोळीचे देखील ब्रश असतात. तर ते ब्रश म्हणजे की इतर काही गोष्ट नसून आपले हे 2 बोटं यांनाच आपण ब्रश म्हणून यूज करतो. तर त्याच्या काही पद्धत असतात की हात कशा पद्धतीने वळवायचा, कशा पद्धतीने रांगोळी पकडायची, किती अंतरावरून रांगोळी सोडायची, हे सर्व प्रॉपर ते गायडन्स थ्रू तुम्ही करू शकता. आज तू एका यशाच्या टप्प्यावर येऊन पोचली आहेस, तर स्वतः घडून दुसऱ्यांना आज तू घडवते आहेस. लोटस आर्ट्सची स्थापना तू केली आहेस, तर काय सांगशील? लोटस आर्ट्सची स्थापना यासाठीच की जशी मी शिकली, जशी मला याच्यात आवड होती म्हणून मी ते पुढे कंटिन्यू केलं. तसंच माझ्यासारखे देखील इतर लोक आहेत, म्हणजे भरपूर लोक आहेत की त्यांना देखील इच्छा असते की आपण देखील असं काहीतरी शिकावं. तर त्यांच्यासाठी खास मी लोटस आर्ट्सची स्थापना केली, ज्याच्यामध्ये रांगोळी, पेंटिंग, स्केचिंग, बॉल पेन सर्वच त्याच्यामध्ये तुम्हाला गाईड केलं जातं. शिवाय त्याच्यामध्ये वयोगटाची अट नाही. हे सगळं सोशल मीडियावरती अवेलेबल आहे. तसेच मी जसे ऑफलाईन मी क्लास घेते तसेच मी ऑनलाईन देखील क्लास घेते. क्लास तुझे कुठे? मालेगावला. प्रॉपर मालेगावलाच.
ज्या लोकांना मालेगावला येणं पॉसिबल होत नाही त्यांच्यासाठी ऑनलाईन क्लास मी अवेलेबल केला आहे. त्याच्यामध्ये रांगोळी आणि स्केचिंग आहे. शिवाय त्याच्या व्यतिरिक्त देखील रांगोळी अजून कुठे सादर केली जाते तर की इव्हेंट्सला. म्हणजे जसं की खास करून आत्ता जो लोकांना जी सर्वात भावणारी गोष्ट आहे ती म्हणजे की लग्नांमध्ये नवरदेव नवरीचे चित्र लोकांना काढून हवे असतात, किंवा घरभरणी किंवा कोणता पॉलिटिकल इव्हेंट, भरपूर सारे इव्हेंट. पण किती जरी केलं, म्हणजे खास करून लग्नाचा मी एक अनुभव सांगते तुम्हाला, की लग्नांमध्ये जसं की डेकोरेशनला लोक किती खर्च करतात. पण जेव्हा तिथे एखादी रांगोळी मांडतो आम्ही तर सर्व गोष्टी एकीकडे आणि रांगोळी एक पूर्ण पॉईंट ऑफ अट्रॅक्शन एकीकडे. आणि हे लोक आम्हाला सांगतात की तुमची जी रांगोळी ती पूर्ण लग्नाची एक वेगळी शोभा वाढवते. त्याच्यामुळे ते ऐकताना देखील आम्हाला फार छान वाटतं. आजची पिढी क्षेत्र निवडताना असं निवडते की त्याच्यामध्ये सेफ्टी असेल, भविष्य असेल, पैसा, स्थैर्य, ह्या सगळ्या गोष्टी. पण तुझं जे क्षेत्र आहे हे खूप खूप हळूहळू पुढे जाण्याचं आहे. त्याला अशी पटकन प्रसिद्धी किंवा पटकन पैसा. मग ह्याच्यासाठी तू हा पेशन्स कुठून आणतेस? खरं तर पेशन्स मला माझ्या कामातूनच भेटतो. खरं तर म्हणजे हा अनुभव तुझा काय सांगतो की जरी कमी पैसे मिळत असतील किंवा उशिरा मिळत असतील किंवा आपल्याला 4 लोकांपर्यंत पोचून मग आपल्याला काम मिळणार असेल, पण त्याच्यामध्ये सतत सातत्य, निष्ठा आणि साधना ही महत्त्वाचीच आहे. हो. तर हा अनुभव काय सांगतो तुझा? खरं तर जेव्हा आपण एखादी कोणतीही नवीन गोष्ट शिकतो तर कोणतीच गोष्ट आपल्याला लगेच नाही भेटत किंवा एकदम पटकन काहीतरी नाही भेटत. आपल्याला प्रत्येक गोष्टीसाठी, प्रत्येक फील्डसाठी आपल्याला पहिले कष्ट करावेच लागतात. तर त्याच्यामुळे असं नाही की तुम्ही आज रांगोळी शिकले उद्या लगेच तुम्हाला पैसे भेटणार, लगेच तुम्हाला बाकीचे कामं भेटणार. त्याच्यासाठी तुमच्याकडे पेशन्स हवा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की तुम्ही तुमच्या कामाशी लॉयल पाहिजेत, म्हणजे इमानदार. आपण जेवढं आपल्या कलेशी प्रामाणिक राहतो आपली कला त्याच्याहून कित्येक पटीने आपल्याला देते. फक्त एवढं की म्हणजे मी माझं वैयक्तिक हे असं आहे की मी कधीच कोणत्या कामातून अपेक्षा नाही ठेवत की जर मी हे केलं तर मला हे भेटेल. माझं फक्त एवढं की काम करत जाणं. काही लोक असं करतात की पैशामध्ये तोललं जातं. हो, तोललं जातं. किंवा रांगोळीच तर आहे, पुसलीच जाणार आहे, किंवा या रांगोळीचे एवढे पैसे. अशा पद्धतीनं जर तुझ्याशी कम्युनिकेशन झालं तर तू ते कसं घेतेस? तर त्यांना पण मी एकच सांगेल की पहिले तर रांगोळीबद्दलची एक व्याख्या अशी, म्हणजे तू मगाशी म्हणालीस ना की कलेला सन्मान द्या. हो, म्हणून मी हा प्रश्न विचारते की काही लोक असे पण विचार करत असतील हो, किंवा बोलत असतील करतात. की तुम्ही सोशली करा किंवा असं. जे तुम्ही आता एक पॉईंट सांगितलं त्याच्यामध्ये अजून एक पॉईंट लोक असं म्हणतात की रांगोळी परमनंट का नाही होत किंवा तुम्ही कधी परमनंट ट्राय नाही केली का. तर पहिले तर रांगोळीचं मूळच हे की ती तात्पुरती असते, ती क्षणभंगूर असते. ती कधीच आपण, काही लोकांनी ते प्रयत्न केलेही परमनंट करण्याचे, पण जर आपण एखाद्या गोष्टी जर आपण मूळच नष्ट केला तर तिला अर्थच उरला नाही. बरोबर. तर मेन म्हणजे की ती आपली संस्कृती, आपली परंपरा आहे की आपण किती जरी अपडेट झालो तरी आपण आपलं मूळ सोडलं नाही पाहिजे. हे माझं वैयक्तिक मत आहे. तर तशाच पद्धतीने की लोक असं बोलतात तर लोकांना पण मी हे एकच सांगेल की हाताची जी कला असते ती तुम्ही कितीही डिजिटल आलं, कितीही AI आलं, तुम्ही त्याला बदलूच नाही शकत. बरोबर. त्याच्यामुळे हाताची कला जी असते तिची तुम्हाला किंमत करावीच लागते. तू आत्ता जसं म्हणालीस की रांगोळी क्षणभंगूर असते, तुला हे माहिती आहे की तू 12 तास त्याच्यामध्ये बसलीस काढायला किंवा 2 दिवस बसलीस किंवा तासभर पण बसलीस, ती पुसली जाणार आहे. ती तुला मनापासून आवडली पण ते पुसलं जाणार आहे. काय वाटतं ह्या? लोक तर मला याच्यावर म्हणतात की तुम्हाला वाईट नाही वाटत का की पुसली जाते. कारण कित्येकदा असं होतं की आम्ही कामं करतो, आम्ही जर रांगोळी पुसली तर समोरचे लोक म्हणतात तुम्ही पुसता काय, तुम्हाला वाईट नाही वाटत. आमच्याहून जसं त्यांना वाईट वाटतं. तर पहिली रांगोळीला मी आपल्या आयुष्याशी कनेक्ट करते. जसं की आपण स्वतः, व्यक्ती किंवा कोणतीच गोष्ट इथे परमनंट नाही. त्याच्यामुळे आपण हे एक्सेप्ट केलं पाहिजे की आपण सुद्धा टेम्पररी आहेत. आपण आज आहोत, पुढे असू नसू. सेम तसं रांगोळीचं. त्याच्यामुळे मी माझी लाईफ रांगोळीशी मी तशीच कनेक्ट करते की सर्व गोष्टी टेम्पररी आहे. जे आहे ते एक्सेप्ट करायचं आणि पुढे जायचं. खूप सुंदर. तुझ्या ह्या सगळ्या प्रवासाबद्दल तुझ्यामध्ये जी पॉझिटिव्हिटी आहे, आध्यात्मिकता आहे, हे सगळं आहे म्हणून तुझ्या कामात शांतता, स्थैर्य आणि तुझी साधना ते सगळं बोलते आहे. जर काहीच न येणाऱ्या व्यक्तीला पण तिला रांगोळी शिकायची, तुझ्यापर्यंत पोचायचं, तर तिनं कसं पोचावं? तुम्हाला जर कधी माझ्याशी कनेक्ट करायचं असेल तर तुम्ही माझी इन्स्टा ID चेक करू शकतात, जे आहे @कल्याणी R बागुल. आणि जी माझ्या क्लासची ID आहे ती म्हणजे लोटस आर्ट्स.
त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला अजून कॉन्टॅक्ट करायचा असेल तर माझा नंबर आहे 9022384009. अशा पद्धतीने तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्हाला जे काही प्रश्न असेल किंवा जे काही तुम्हाला शिकायचं असेल तुम्ही ते माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. तरुणांना जर ह्याच्याकडे करिअर म्हणून मुलगा असो किंवा मुलगी, करिअर म्हणून जर त्यांना या क्षेत्राकडे यायचं आहे, पैसा सगळ्याच गोष्टींनी, तर त्यांना तू काय सांगशील? तर रांगोळी ही कला अशी आहे की त्याच्यामध्ये देखील पैसा आहे, त्याच्यामध्ये देखील करिअर आहे, त्याच्यात नाव देखील आहे. रांगोळी ही एक अशी गोष्ट जी तुम्हाला तिघं गोष्टी देते, फक्त त्याच्यासाठी एवढं की तुम्हाला तुमचा बेस्ट देणे. तुमच्यामध्ये पेशन्स जर नसतील तर तुम्ही हे काहीच नाही करू शकत. त्याच्यामुळे तुमच्याकडे पेशन्स कंपल्सरी पाहिजे, शिवाय सातत्य. मेन मुद्दा म्हणजे की सातत्य. एक अशी म्हण आहे किंवा जी एक प्रॅक्टिकल गोष्ट आहे की शिकणं सोपं, टिकवणं अवघड. त्याच्यामुळे जे काही आपण करतो त्याच्यामध्ये सातत्य जर तुम्ही ठेवलं तर नक्कीच तुम्हाला यश भेटणार. फक्त एवढं की आपल्या कामाशी प्रामाणिक राहायचं. नक्कीच. जर तुझ्या रांगोळीच्या माध्यमातून तुला संदेश द्यायचा आहे, आज या विश्वशांतीच्या मंचावर आपण आहोत, तर काय देशील सोशल मेसेज रांगोळी या कलेविषयी? जसं जगामध्ये की भरपूर सारे प्रकार आहेत, माध्यम आहेत आर्टमध्ये, जसं की पेंटिंग, स्केचिंग, बॉलपेन. त्यापैकी रांगोळी एक. त्यापैकी विशेष म्हणजे की ही आपली परंपरा आहे किंवा ही आपली संस्कृती आहे. त्याच्यामुळे किती जरी काही झालं तर आपली संस्कृती विसरायची नाही, त्याला घेऊन पुढे चालायचं, त्याला घेऊनच पुढे प्रगती करायची. आणि तीच गोष्ट जसं मी आधी सांगितली की आपल्या आयुष्याशी ती गोष्ट कनेक्टेड आहे, म्हणजे की कोणतीच गोष्ट परमनंट नाही. त्याच्यामुळे जे आहे टेम्पररी, जे आहे ते ॲक्सेप्ट करायचं आणि पुढे कंटिन्यू करायचं. खूप सुंदर कल्याणी, तुझ्याशी गप्पा मारून खूप मजा आली आणि खूप काही गोष्टी, शांत कसं राहायचं आणि साधना आणि सातत्य कसं असलं पाहिजे हे नक्कीच आजच्या तुझ्यासारखीच मी पण एक तरुण आहे, नक्कीच तरुणांना हा संवाद आवडेल. पुन्हा भेटूयात आपण. प्रेक्षक हो, रंग हातात घेतले की ती रांगोळी राहत नाही, ती मनातली श्रद्धा, आतली शांतता आणि सुंदर घडवण्याची ओढ जमिनीवरती उतरवते. निर्मितीचे डोहळे असलेले हे हात जेव्हा मंगलाने गंधलेले सुंदर घडवतात, तेव्हा ती कला पाहण्याची गोष्ट उरत नाही, तर ती अनुभवण्याची साधना बनते. थबकते पाऊल दारी पाहता रंगावली, थबकते पाऊल दारी पाहता रंगावली, मन प्रसन्न सुचित होते क्षणी त्या पावली. गृहप्रवेशासवे शिरते पुण्य ऐसी आरती, सांगते हे शास्त्र ऐसे भारतीय संस्कृती, भारतीय संस्कृती. अशाच साधनेतून कल्याणी बागुल हिची रांगोळी क्षणभर जरी टिकणारी असली तरी आपल्या मनामध्ये खूप काळ रेंगाळत राहते. आजच्या या संवादातनं आपण पाहिलं की कला ही पुरस्कारासाठी नसते, ती स्वतःला, समाजाला घडवण्यासाठी असते. कल्याणीची ही वाटचाल आपल्याला हेच सांगते की मातीवर उमटलेली रांगोळी देखील आकाशा इतकी उंच भरारी घेऊ शकते. कल्याणी अशीच उंच झिपावत राहा. तुला आमच्या विश्वशांती दर्शनकडून, MIT विद्यापीठाकडून अनेक शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.